पर्यटन वृद्धीच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी सुरू करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मागे एकदा मी आपल्याला बोललो होतो की नेहरू उद्यान कोयना नगरला या ठिकाणी आहे, परंतु ते नेहरू उद्यान म्हणावं तितकं सुस्थितीमध्ये आता नाही। माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे। आज त्याचं अंतिम सादरीकरण मी पाहिलं आणि त्याला मान्यता देखील दिली। जागा ही जलसंपदा विभागाची आहे, परंतु त्यांनी पूर्वी मला मान्यता दिलेली आहे की मालकी त्यांचीच राहील, फक्त ती डेव्हलप करणं आणि मेंटेन करणं याच्यासाठी फक्त ना हरकत प्रमाणपत्र हे जलसंपदा विभागाचा आमच्या पर्यटन विभागाला देणार आहे। तर तत्पूर्वी जवळपास 9 एकर जागा आहे। अद्यावत नेहरू गार्डनचा प्रस्ताव आज आम्ही पाहिला, त्याचं सादरीकरण मागच्याच मीटिंगमध्ये पाहिलं होतं। त्याला काही किरकोळ सजेशन्स मी दिली, ते आता दुरुस्त करून त्याने आणल्या आणि अंतिम आता आम्ही ते केलेलं सोमवारी ते राज्य सरकारच्या पर्यटन विभागाला सादर होईल। मंगळवार किंवा बुधवारी माझी सही त्याच्यावरती होऊन हायपॉवर कमिटीकडे, माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी हायपॉवर कमिटी आहे त्या हायपॉवर कमिटीकडे ते प्रपोजल जाईल आणि या पुरवणी मागण्यांच्या अगोदर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या पुरवणी मागण्या अधिवेशनामध्ये येणार आहेत त्याच्या अगोदर याला मान्यता देऊन पुरवणी मागण्यांमध्ये पहिल्या हप्त्याची तरतूद या कामाची आपण करू। एक अद्यावत गार्डन, स्कायवॉक अत्यंत चांगलं गार्डन केलं, त्याचं जेव्हा हायपॉवर कमिटीची मान्यता होईल तेव्हा आपण सादरीकरण त्याचं करू। दुसरं, सातारा जिल्ह्यांमधल्या गडकिल्ल्यांच्या सौंदर्य ब्युटिफिकेशनसाठी किंवा संवर्धनासाठी काही योजना या ठिकाणी आपण केल्या। त्याच्यात पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी आपण प्रतापगडचं रिस्टोरेशन केलं, म्हणजे जुना प्रतापगड कसा होता तसा करायचा प्रयत्न केला। यावर्षी आपण त्यातली जी राहिलेली तळी आहे, ज्या तळ्यामध्ये उद्भव पाण्याचा आहे, तो नैसर्गिक माध्यमातून कसा उद्भव बळकटीकरण करून पाण्याची तिथं झरी उपलब्ध होती, तो एक प्रयत्न करतोय। आणि दुसरा अत्यंत महत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची राजधानी सातारा आहे आणि राजधानीचा किल्ला म्हणून अजिंक्यतारा किल्ला हा पूर्ण प्रसिद्ध आहे। आपण मागच्या वेळी मी पालकमंत्री असताना तिथल्या काही कामांसाठी निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता। आजच्या बैठकीमध्ये मी अजिंक्यताराच्या ब्युटिफिकेशन करता, सुशोभीकरणाकरता सुद्धा या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि मी अशा सूचना दिल्या आहेत की लिंब खिंडीतनं येताना आणि इकडं आपल्या ही खिंड दुसरी खिंडवाडीच्या बाजूने येताना दोन्ही खिंडीतनं साताऱ्याकडे येताना अजिंक्यतारा हा उठून रात्रीच्या वेळी सुद्धा दिसला पाहिजे। आणि विशेषतः सोलार लाईटवर, म्हणजे कुठेही वृक्षतोड वगैरे न करता सोलार लाईट लावून त्या सोलार लाईटवर टॉप जो आहे अजिंक्यताऱ्याचा एकदम वरचा, तो ब्युटिफाय कसा होईल आणि असा सोलार लाईट वरचा रात्रीच्या वेळी भगवा झेंडा हा रात्रीच्या वेळी सुद्धा कसा दिसत, असा एक प्रस्ताव त्याला आज मी तत्वता मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिलेली आहे आणि त्या सुद्धा कामाला तातडीने या ठिकाणी आपण सुरुवात करतो। ही 2 महत्वाचे पर्यटनाच्या दृष्टीनं निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतलेले आपल्या माहितीसाठी। पुढे प्रश्न काय? नेहरू गार्डनला जे आहे ते आमच्या पर्यटन विकास विभागाला संचालक डायरेक्टर टुरिझम आणि एमटीडीसी म्हणजे पर्यटन विकास महामंडळ या दोघांच्या वतीने 40 कोटी रुपये, कोयना नगरचे 40 कोटी रुपये, हे 5 कोटी। कागदपत्रावरती बरोबर झालं, आपण पर्यटन मंत्री आहात, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण तुम्ही उपस्थित नसताना उद्घाटन करण्यात आले। मला निमंत्रण होतं, मी मुंबईमध्ये होतो आणि कार्यक्रम तिने अगोदर ठरवला, तारीख वास्तविक आता मला माझी कन्व्हिनियन्स किंवा माझी सोयीस्कर तारीख विचारायला हवी होती, परंतु मी दौऱ्यावरून आल्यानंतर मला कळालं की आदल्या दिवशी कार्यक्रम होऊन गेलेला आहे। मी इथं असतो तर नक्की गेलो असतो, पण मी मुंबईत होतो। ते काय होतं साहेब, एकाधिकारी शेत चाललेली आहे अधिकारी वर्गाचा, तुम्ही त्याच्यावर वचक घालू शकताय आणि बोलण्याची वेळ का आलेली आहे की खासगीकरण चालल्यासारखं चाललंय। ती कमिटी समिती आणि ते 5 तो 7 फुटी, एकही पत्रकाराचा दौरा आयोजित केला पाहिजे, काय त्रुटी आहेत काय आहेत?
मी पैसे देऊन आणा, तुम्ही करा जाऊ. कसं आहे की तुमचा मनाचा मोठेपण आहे, पण हे आपण अनेकांना पाठीशी घालणं काही विनंती आहे. आपण संगती जाऊ. आपण लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्याकडे काय आपण ठरवणार आहे शेवटी. पण काय मोठ्या प्रमाणात निधी देत आहे, पण पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते बघितले कुठला? तर अतिशय दयनीय. खाली बामणोलीकडे खाली जाताना नाही, आता ते काम चालू आहे. सातारा बांबोली रस्त्याचं काम ऑलरेडी वर्क ऑर्डर झाली, काम चालू आहे. काही काम अंशतः पूर्ण झाले. सातारा महाबळेश्वर तापोळा ते पण काम चालू आहे. वाई महाबळेश्वर पूर्ण झालं, मेढा महाबळेश्वर पूर्ण झालं. जी काय मोठी आता आमचं कराड कोयना नगर निम्म काम पूर्ण झालं. निम्म्या कामाला वर्क ऑर्डर दिली, ते पण काम पावसाळा झालं की चालू करेल. महत्वाची पर्यटन स्थळं महाबळेश्वर, पाचगणी, आपण बहुतांशी अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट करायची केली. मी पालकमंत्री झाल्यानंतर आत्ता सुद्धा या वर्षीच्या जिल्हा नियोजन मधनं सुद्धा ज्या ज्या नगरपालिकेला आपण निधी दिलेला आहे त्या सगळ्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले 100% रस्ते कॉन्क्रीटचे करा. लांबी कमी झाली तर चालेल, परंतु लॉंग लास्टिंग रस्ते आपल्याला कॉन्क्रीटचे करा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आणि प्राधान्य माझं पर्यटन स्थळाकडच्या रस्त्यांवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर आहेच, सुविधांवर. नेपाळ नाही एक आधी हो गया हिंदी शेवट महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं संरक्षण असेल किंवा जनतेचं संरक्षण करणारे जे पोलीस आहेत त्यांना साताऱ्यात आजही इमारत बांधून सुद्धा घरे मिळत नाही. त्यांना खर्च वाढतोय त्यांचा. माझं संरक्षण आणि सगळ्याच लोकप्रतिनिधींचं संरक्षणापेक्षा जनतेचं संरक्षण महत्वाचं आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आमच्या पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. पोलिसांच्या विभागाचा मी 2.5 वर्ष राज्यमंत्री होतो. मला पोलिसांच्या अडचणी, व्यथा मी जवळनं बघितलेल्या आहे. आणि आपल्या म्हणजे माहितीसाठी सातारा पोलीस हाऊसिंगचा जो प्रस्ताव आहे त्याची सुरुवात मी आमदार 2004 साली असताना विजयबापू शिवतरे आमचे पालकमंत्री होते आणि आम्ही दोघांनी मिळून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याकडे हा आग्रह धरून त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर केला होता. आज ते पूर्णत्वाला जातोय. फक्त विद्युत मंडळाचा एक सबस्टेशनचा विषय आहे, ते सुद्धा काम मंजूर आहे. एकदा का ते सबस्टेशनचा विषय पूर्ण झाला, बांधकाम ते कार्यान्वित झालं, ऑनलाईन आलं की सगळ्या क्वार्टर्सच्या सगळ्या इमारतीच्या लाईट चालू झालेल्या दुसऱ्या दिवशी आपण ते हँडओव्हर करणार. आम्ही ESPला मी सांगितलं सुद्धा की आता तुम्ही क्वार्टर्स अलॉटमेंट तयार करून ठेवा. मधली 1 नंबरची, कोणाला 2 नंबरची, काय तुमची सिनियरिटी असेल त्याप्रमाणे रेडी ठेवा. लाईट कनेक्शन आलं रे आलं दुसऱ्या दिवशी आपण ते वाटप करणार. बिलकुल गैरसोय होऊ देणार नाही आपण पोलिसांची. येस. शिवसेना उभाटाबाबत माझा हा प्रश्न आहे. भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी राज्यभर माझा देश ते आंदोलन छेडणार आहे आणि त्या सिंदूर के सन्मान में शिवसेना मैदान में अशा पद्धतीचं हे आंदोलन असतं. काय आपलं मत? उभाटानं कुठल्याही राजकीय पक्षानं आंदोलन कुठलं करावं हा ज्याच्या त्याचा. आता ज्या उभाटाचे नेते म्हणजे रोज सकाळी 9च्या भोंग्याला येतात त्यांनी सिंदूर ऑपरेशन बद्दल काय वक्तव्य केलं होतं आणि भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा कसा अवमान केला होता हे सगळ्या महाराष्ट्राने, सगळ्या देशातल्या सगळ्या सैन्य दलातल्या जवानांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं असं उसणं आणून काहीतरी करण्याचा केविलवाला प्रयत्न उभाटाचे या असे सकाळी 9च्या भोंग्याला लोक करतायत. देशातल्या सैन्य दलाबद्दल आणि देशातल्या सैन्य दलानं गाजवलेल्या पराक्रमाबद्दल देशवासियांना नेहमीच अभिमान असणार आहे. अशा सैन्य दलाच्या कर्तृत्वाचं, शौर्याचं राजकीय भांडवल कुणीही करू नये. साहेब, उभाटाच्या नेत्यांची म्हणजे आमदार खासदारांची बैठक उद्या महत्वाची होती. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटीनंतर आता ठाकरे शिवसेनेच्या बैठकांचा धडाका वाढलेला आहे. काय असं पाहता? कदाचित उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं आणि पूर्ण देशभरातनं संशयाची उंगली ही उभाटाकडे केली जाते माध्यमांच्याकडनं. त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठी अशा बैठका होत असतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांची युती होईल का, काय वाटते? त्या दोन्ही स्वतंत्र पक्षाच्या नेत्यांचा तो विषय आहे. दोनही नेते आपापल्या पक्षाचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार असणारे नेते आहेत. उभाटाचा अधिकार मान्य उद्धव साहेब घेतात निर्णय आणि मनसेचा निर्णय मान्य राज ठाकरे साहेब घेतात.
ते दोघांनी एकत्र येऊन जर काय घ्यायचं असेल तर त्यांचं ते घेतील. त्यातनं राजकीय फायदा कोणाचा होणार, राजकीय तोटा कोणाचा होणार, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत जर तरच्या. त्यांचा निर्णय होऊ द्या. त्यांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर बोलू. ओके. मराठा आरक्षणाच्या काय बघायचं, हायकोर्टात जातात. जाऊ दे. कोर्टात कोणाला जायचं, सगळ्यांना जायचा अधिकार आहे. कोर्टात जाऊ नका असं कोणी कोणाला सांगू शकत नाही. पण मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलेला आहे, तो मराठा आरक्षणाचा जी आर काढण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी आहे. एकन एक शब्द, एकन एक वाक्य कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे. माननीय ऍडव्होकेट जनरल साहेबांचं, या सगळ्या दिग्गज रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस साहेबांचं, सगळ्यांचं लॉ सेक्रेटरी, या सगळ्या दिग्गजांचं, कायदे क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या जी आरचं ड्राफ्ट तयार केलं. त्यामुळे मी विश्वासाने सांगतो, त्या ड्राफ्टला किंवा त्या जी आरला मी जरी उद्या चॅलेंज केलं तरी कुठेही धोका होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.